नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपली श्रीमद भगवद्गीता शिकणं चालू आहे आणि आपण पहिला अध्याय संपवून दुसऱ्या अध्यायातले जवळजवळ 29 श्लोक आपण कंप्लीट केलेले आहेत. आज आपण 30 आणि 31 हे 2 श्लोक दुसऱ्या अध्यायातले घेणार आहोत. पण त्या अगोदर सगळ्यांचे मी आभार मानू इच्छिते. इतके भरभरून प्रतिसाद देत आहात, इतके भरभरून लाईक वगैरे देत आहात, त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. तर आपण सुरू करूया श्रीमद भगवद्गीता दुसरा अध्याय 30वा श्लोक. 30वा श्लोक घेते आणि 30-31 घेऊ आपण आणि मग नंतर मागचे रिपीट करू पुन्हा. देही नित्यम वध्योयम. देही नित्यम वध्योयम. देही नित्यम वध्योयम. देहे सर्वस्य भारत. देहे सर्वस्य भारत. देही नित्यमवध्योयम. देहे सर्वस्य भारत. तस्मात् सर्वाणि भूतानि तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. न त्वं शोचितुमर्हसि. देहि नित्यमवध्योयम. देहे सर्वस्य भारत. तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. पुढचा श्लोक घेऊ. स्वधर्ममपि चावेक्ष्य. स्वधर्ममपि चावेक्ष्य. स्वधर्ममपि चावेक्ष्य. न विकम्पितुमर्हसि. न विकम्पितुमर्हसि. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि. खालची ओळ. धर्म्याधी युद्धाश्रेयो धर्म्याधी युद्धाश्रेयो अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. आपण फोडून म्हणतो म्हणून तिथं म्हणत आहे. आपण ज्यावेळेस संपूर्ण श्लोक ज्यावेळेस म्हणू त्यावेळेस तिथं नाही म्हटलं तरी आपोआप उच्चार होतो. अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि. धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. असं म्हणायचं. नंतर आपण ज्यावेळेस पूर्ण श्लोक म्हणतो त्यावेळेस आपोआप येऊन जातो. आपल्याला अचा उच्चार करायची गरज पडत नाही. 2 श्लोक घेतले आपण 30-31. आता मागचे 2 घेऊ आणि मग हे पुन्हा 2 रिपीट होतील. मागचा 28 आणि 29. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. श्री भगवान् उवाच. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत. अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन
माश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्म्यादियुद्धाश्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. 31 पर्यंत घेतले आपण आज दुसऱ्या अध्यायातले श्लोक. आपण मागच्या वेळेस अर्थ बघितला, मागच्या श्लोकांचा अर्थ बघितला की जातस्यहि ध्रुवं मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असतात की हा देह परत परत जन्म घेतो आणि परत परत मरण पावतो. जेव्हा मरण पावतो परत जन्म घेतो, जन्म घेतो मरण पावतो. हे जे आहे ते राडगाडगं चालूच असतं आणि हे जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत ते राडगाडगं चालूच राहणार आहे. त्याच्यामुळे तू शोक करणं हे व्यर्थ आहे. तू जो शोक करतोयस तो देहाचा शोक करतोयस, पण देह हा नाशिवंत आहे आणि आत्मा हा अमर आहे असं म्हणून भगवान श्रीकृष्ण त्याला आत्म्याचं महत्त्व समजावून सांगत असतात. मागच्या याच्यात पण बघितलं आपण की आत्म्याचं महत्त्व मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की कोणाला कळतं आत्म्याचं महत्त्व, की ज्याच्यावर ईश्वराची कृपा आहे त्याला आत्म्याचं महत्त्व कळतं. आणि आत्मा हाच खरं, आपण आत्म्याचाच विचार करायला पाहिजे, आपण देहाचा विचार नाही करायला पाहिजे. हे ते आपल्याला जेव्हा परमेश्वराची कृपा असते त्यावेळेस आपल्याला ते समजतं. हे सगळ्यांनाच समजत नाही किंवा समजतं पण कळतं पण वळत नाही, अशा गोष्टी आपल्याकडं होतात. त्यामुळं आत्म्याचं महत्त्व हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पटवून देतात. असं सांगता सांगता ते पुढं सांगतात की देही नित्यमवद्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. जो की आपण आता हा श्लोक घेतला. तर त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगत असतात देह हा परत परत जन्म घेतो आणि परत परत मरण पावतो, पण आत्मा हा जसा आपण पाहिलं की वासांसी जीर्णानी, की जसा जुना कपडा फेकून आपण नवीन कपडा परिधान करतो, जुने वस्त्र फेकून नवे वस्त्र परिधान करतो, तसा हा जो आत्मा जो असतो ना, तर तो हा आत्मा ह्या प्रत्येक देहामध्ये नवीन नवीन देहामध्ये हा जन्म घेत असतो, नवीन नवीन देहामध्ये हा प्रवेश करत असतो. त्याच्यामुळं आत्मा हा अमर आहे. त्याच्यासाठी तुला शोक करण्याची काहीच गरज नाही आणि तुझ्यासारख्याला तर बिलकुलच गरज नाही, कारण तू एक क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचं तुझं जे कर्तव्य आहे की तुला युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि हे तुझ्यासाठी अपरिहार्य आहे. तर ते तुला करावंच लागेल, कारण जेव्हा तू कर्तव्य करशील तेव्हा तू खरा क्षत्रिय ठरशील. पण तू कर्तव्य सोडून आणि शोक व्यर्थ करत बसलायस असं भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात. आणि हा असा शोक करणं तुला योग्य दिसत नाही आणि तुझ्या क्षत्रिय धर्माला, तुझ्या स्वभावाला ते शोभतसुद्धा नाही असं भगवान श्रीकृष्ण त्याला ह्या श्लोकातून सांगत असतात. तर ते म्हणतात ते स्वधर्ममपि चावेक्ष, म्हणजे तुझा धर्म कोणता आहे, तू क्षत्रिय आहेस, तुझा धर्म कोणता आहे, लढणे आहे. आणि मग तू जर ह्या धर्माला बाजूला टाकून आणि तू जर हे वेगळंच काहीतरी करत बसलास तर हे तुझे काय होणार आहे, पुढं अपकीर्ती होणार आहे असं भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात की इतिहासामध्ये तुझी अपकीर्ती होणार आहे. तर त्याच्यासाठी तू काय कर, की तुझ्या स्वधर्माला सोडू नको. तुझा जो स्वधर्म आहे युद्ध करणे, क्षत्रिय आहेस, युद्ध करणे तुला अपरिहार्य आहे आणि तुला ते करावेच लागेल असे भगवान श्रीकृष्ण त्याला ह्या दुसऱ्या अध्यायात सांगत असतात. आणि त्याच्यासाठी आपण आता हा दुसऱ्या अध्यायातले हे 2 श्लोक आपण ते जे सांगतायत तेच आपण ऐकत आहोत आणि ते श्लोक आपण आता म्हटले आणि त्या श्लोकाचा आपण अर्थ समजून घेतला. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, कमेंट पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.